नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवत आहोत खरवस आणि आपण कोलस्ट्रम मिल्कनी खरवस नाही बनवत असल्यामुळे आपण दहीचा उपयोग केला आहे। इथे आंबट दही घ्यायचं नाही, छान फिकं दही घ्यायचं आणि त्याच्यामधलं सगळं पाणी नितळून घ्यायचं। 200 ग्राम सारखं दही तुम्हाला अर्धा लिटर दुधासाठी लागेल आहे, हे त्याचं नाप आहे। तुम्ही छान त्याला 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवाल तर सगळं पाणी छान निघेल आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाऊण वाटीभर एव्हरीडेचा मिल्क पावडर घेता, तुम्ही कोणताही कंपनीचा मिल्क पावडर यूज करू शकता। 3 चमचे आपण कॉर्नफ्लोअर घेतला आहे ह्याच्यामध्ये, कारण की त्याच्याने छान जमतं। मग ह्याच्यामध्ये काजू, काही केशराचे दोरे आणि वेलची पावडर इतका आपण घेतला आहे। ह्याच्यात अर्धा वाटी साखर आणि अर्धा वाटी गूळ, तुम्ही पाहिजे तर पूर्ण गूळ पण घेऊ शकता। आणि आपण हे माझं स्टीमर आहे तर मी ह्याच्यामध्ये स्टीम करणार आहे। आता जो दही ठेवला होता आपण पाणी नितळायला तो बघून घेऊ। ह्याचा छान चक्का जमतो। 15 ते 20 मिनिटं जर का ठेवलं तर सगळं पाणी नितळून जातं। तुम्ही बघू शकता इथे की किती छान ह्याच्यामधलं पाणी निघून गेलं आहे आणि किती मऊसर छान चक्का जमला आहे। ह्याच्यामध्ये आता बिलकुल पाणी राहिलं नाही आहे। तुम्ही बघू शकता की इथे पाणी किती छान निघून गेलं। पाणी फेकू नका, ह्याच्यात खूप प्रोटीन असतं। तुम्ही डाळामध्ये यूज करू शकता, याला आमटी वगैरे बनवाल त्याच्यात मग यूज करू शकता, पोळी भिजवायला यूज करू शकता। आता हे आपण ह्याच्यामध्ये स्टीमर ठेवलं आहे प्रीहीट करायसाठी। ह्याच्यामध्ये पाणी जरा जास्त घ्या, कारण की आपल्याला 15 ते 20 मिनिटं त्याला शिजवायचं आहे। आता दुधामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाऊण वाटीभर मी मिल्क पावडर टाकला आहे आणि त्याला मस्त फेटून घ्यायचं। इथे लम्प्स पडायला नाही हवे, असं तर आपण पुढे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत ह्याला पूर्ण मिश्रणाला, पण तरी पण जर का इनिशियल लम्प्स पडले तर ते लवकर जात नाही। सो आपण छान ह्याला फेटून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। ह्याच्यामध्ये जो आपण चक्का जमवला आहे तो टाकू, तो पण चांगल्या रीतीने मिक्स करून घेऊ, चांगला फोडून घेऊ त्याला आणि सगळ्या मिश्रणाला छान एक जीव करून घेऊ। आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकला, गूळ टाकला, साखर पण टाकली होती। तुम्ही पाहिजे तर फक्त साखर पण घेऊ शकता। छान ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता ती कशी चेंज झाली, कन्सिस्टन्सी थोडं थिक होऊन जातं। आता ह्याच्यामध्ये काही अर्धी आपण वेलची पावडर ह्याच्यामध्ये आधी घेऊ आणि अर्धी वरनं भुरभुरवू आणि थोडी वेलची पावडर मी ह्याच्यात घेतली आहे मिक्स करायसाठी। काही केशराचे रेशे घेतले आहेत आणि काजू टाकले आहेत। आता हे पूर्ण रेडी झालं आहे मिक्सचर, छान मस्त दिसतंय। आता ह्याला आपण स्टीम करायला ठेवणार आहोत। स्टीम केलं की ह्याला छान 15 ते 20 मिनिटं वाफ द्यायची आणि बघायचं की छान झालं की नाही। हे पहा, हा माझा फुल रेडी झालेला फायनल लुक आहे। सो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।